नमस्कार. नमस्कार, मी प्राध्यापिका गायकवाड बेके, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे कार्यरत आहे. मी SYBA या वर्गाला सहकार हा पेपर शिकवते. सेमेस्टर 3 साठी जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामधलं पहिलं युनिट जे आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. पहिल्या युनिटमध्ये सहकार म्हणजे काय, सहकाराचा अर्थ, सहकाराची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि महत्व याच्यावर युनिट नंबर 1 हे आहे. तर सहकार याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. सहकाराचा अर्थ काय, एकमेकास सहाय्य करून अवघे धरू सुपंथ आपण नेहमीच म्हणतो. पण सहकाराचा जर आपण आता व्यापक अर्थ पाहिला, व्यापक अर्थाने जर पाहिलं तर सहकार या शब्दाचा अर्थ मानवातील समूह जीवन उपजत असणाऱ्या प्रवृत्तीशी संबंधित आहे. व्यापक अर्थाप्रमाणे सहकार म्हणजे एकत्रित काम करणे, एकमेकांना मदत करणे असा हा अर्थ होतो. आणि याशिवाय दुसरा एक अर्थ सांगता येईल, तो म्हणजे तांत्रिक अर्थ आहे. औद्योगिक क्रांतीच्या उत्तरार्ध म्हणजे 18व्या शतकाच्या संदर्भात 18व्या शतकाच्या वेळी या शब्दाला एक विशिष्ट तांत्रिक अर्थ प्राप्त झाला. आणि तांत्रिक अर्थाप्रमाणे सहकार म्हणजे विशेष पद्धतीने म्हणजे सहकारी पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार असा अर्थ त्याचा घेतला जातो. सहकार या विषयाचा अभ्यास हा प्रामुख्याने सहकाराच्या तांत्रिक अर्थाप्रमाणे केला जाणार आहे. परंतु सहकाराला असणारा तांत्रिक अर्थ मुख्यतः सहकाराच्या व्यापक अर्थापासून निर्माण झालेला आहे. सहकाराचा तांत्रिक अर्थात व्यापक सहकार हा शब्द आहे आणि त्यामुळे या सहकाराचा पूर्ण अर्थ समजून घेण्याच्या दृष्टीने प्रथम सहकार शब्दाला असणाऱ्या व्यापक अर्थाचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच सहकारात असणाऱ्या तांत्रिक अर्थाचा आपल्याला विचार करावा लागतो. तर सहकाराचा व्यापक अर्थ ज्याला आपण म्हणतो, हा व्यापक अर्थ काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. सहकार या शब्दाला जो व्यापक अर्थ आहे त्या अर्थाप्रमाणे समूहात राहून कार्य करणे किंवा एकत्र कार्य करणे किंवा परस्परांना सहाय्य करणे किंवा सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे म्हणजेच सहकार होय, असा या सहकार शब्दाचा अर्थ व्यापक अर्थाने घेतला जातो. किंवा सहकार हा मानवातील उपजत प्रवृत्ती हा सहकार अर्थाला शब्द वापरला जातो. कारण मानवाची उपजत वृत्ती जी असते ती मनोधारणेशी संबंधित असते असे म्हणता येईल. सहकाराची वृत्ती मानवात उपजत आहे. प्रत्येक व्यक्तीत समूहाने इतराबरोबरच काम करण्याची त्यांची नैसर्गिक भावना असते. या नैसर्गिक भावनेमुळेच अनेक व्यक्ती एकत्र येतात, एकत्र काम करतात, एकत्र आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांना मदत करतात. मानवाने एकत्र राहण्याचे, काम करण्याचे हे तत्व नैसर्गिकदृष्ट्या मात्र नवीन नाही. अगदी जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच सहकार ही एक जीवन पद्धती प्राण्यातही आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर सिंह, हत्ती, हरिण यासारखे जे प्राणी असतात किंवा मुंग्या या जर आपण पाहिल्या, मधमाशा असतील, कीटक यांच्यात कळप करून राहण्याची पूर्वीपासूनच आपल्याला प्रवृत्ती दिसून येते. प्राण्याप्रमाणेच मानव देखील निसर्गाने निर्माण केलेल्या व झालेल्या ज्याला आपण म्हणतो मानव सुद्धा हा कळप करून सहकार भावनेने राहून तो समूहाला प्रतिसाद देत असतात आणि त्यातच अनैसर्गिक असे काहीच नसते. ही बाब आश्चर्यकारक वाटण्याजोगं काहीच नाही. कोणतेही काम स्वतःपुरते व स्वतंत्रपणे करण्यापेक्षा आपल्या कुटुंबातील, नात्यातील लोकांच्या मदतीने व मित्राच्या मदतीने केल्यास ते काम लवकर, चांगल्या व कमी प्रमाणात, कमी श्रमात
होऊ शकते हा अनुभव अनादी काळापासून किंवा आदिमानवापासून आपल्याला दिसून येतो. आणि समाजाची निर्मिती जर आपण पाहिली तर ही सहकार प्रक्रियेचा परिणाम आहे. मुंग्या, मधमाशा, गांडीळ माशा, सिंह, प्राण्यांचे जीवन हे नैसर्गिक उत्स्फूर्त सहकाराचे उत्तम उदाहरण ठरते हे आपल्याला दिसून येते. आधुनिक जीवशास्त्राच्या दृष्टीने सहकाराचे तत्व, सहकारची प्रेरणा या अत्यंत महत्वाच्या प्रेरणा आहेत. प्रिन्स पीटर क्रोपोटिकन या जीवशास्त्रज्ञांच्या मते आपापसातील संघर्ष हा जसा एक निसर्ग नियम आहे तसाच समूह जीवन सुद्धा निसर्ग नियम आहे. त्याच्या पुढे जाऊन तो असे स्पष्ट करतो की परस्पर सहकार्याअभावी मानवी समाज एक पिढीहून अधिक काळ टिकला नसता हे आपल्याला दिसून येते. थोडक्यात सहकारी प्रयत्नातून स्वहित साधण्याचा प्रयत्न हीच संकल्पना आपल्याला इथं प्रेरणा देते. कारण मानवात ही प्रेरणा उपजत असते. त्यामुळे सहकारी प्रयत्नातून मानवाने आपली प्रगती केलेली आहे हे आपल्याला दिसून येते. सहकार ही सामाजिक व आर्थिक प्रेरणा आहे. सहकाराने केवळ मानवी जातीच्या अस्तित्वालाच नव्हे तर मानवाच्या सर्वांगीण विकासाला फार मोठा हातभार लावला आहे. आधुनिक मानव प्रगतीच्या विकासाचा आणि संस्कृतीचा इतिहास खरे पाहता मानवी सहकाराचा इतिहास आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एकत्र राहणे, एकत्र काम करणे ही मानवी जीवनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या समूह प्रवृत्तीतूनच मानवाची समाज जीवनशीलता किंवा जन्मशैली कशी आहे हे आपल्याला दिसून येते. समाजशीलतेमुळे किंवा सामूहिक जीवन पद्धतीमुळे इतर प्राण्यांची तुलना करता मानवी जीवन अधिक विकसित होऊ शकते हे आपल्याला दिसून येते. मानवाच्या सांस्कृतिक प्रगतीच्या मुळाशी त्याची सहकारी जीवन पद्धती कशी आहे हे आपल्याला दिसूनच येतं. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीतील मानवाचा विकास घडवून आणण्याचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मानवाने केलेल्या संघर्षापेक्षा त्यांचे सहकारी प्रवृत्ती अधिक बलवान ठरली आहे. थोडक्यात नैसर्गिक आपत्तीत संकटाला तोंड देणे, नैसर्गिक साधन सामुग्रीचा शोध घेणे, उत्पादन करणे, आपल्याला शत्रूशी मुकाबला करणे यासारख्या अनेक बाबतीत मानवाने इतरांच्या सहकार्यानेच प्रगती केलेली आहे. आणि थोडक्यात म्हणजे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ सहकार आहे. म्हणून बऱ्याच वेळा असे म्हणता येईल की सहकार हे आधुनिक मानवी संस्कृतीचे फळ नसून तिचे मूळ आहे. सहकाराची तत्व मानवी समाजाइतकीच पुरातन आहेत. मानवी विकासाच्या सुरुवातीपासूनच धार्मिक कल्पना, धार्मिक परंपरा, चालीरीती, धार्मिक संस्था यातून समाजाच्या सहकाराची मुळे रुजलेली दिसून येतात. भारतासारख्या देशात अनेक धार्मिक ग्रंथातून, कुटुंबे व्यवस्था पद्धतीतून धार्मिक व परंपरागत चालीरीती, सहकार, सामुदायिक कार्य व परस्परांना सहाय्य करण्याची नैसर्गिक भावना यावर चांगलाच प्रकाश पडतो. 19व्या शतकाच्या माध्यमापासून सहकार या शब्दाला नवीन अर्थ प्राप्त झालेला आहे, प्रयत्न केलेला आहे. सहकार शब्दाचा अर्थ तांत्रिक आपण पाहिला की नवे स्वरूप समजून घेण्याकरता आपणाला 18व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा व या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरता सहकारी प्रयत्नाचा व सहकारी तत्वाचा कशा प्रकारे वापर केला गेला याची आपल्याला थोडक्यात माहिती घेणंही इष्ट ठरेल. कारण इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा परिणाम हा सहकारावर जास्त झालेला आहे. औद्योगिक क्रांती झाली व औद्योगिक क्रांतीचे जे आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम झाले त्यातूनच आधुनिक तांत्रिक अर्थाने सहकाराचा नवा जन्म झाला
असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या औद्योगिक क्रांतीची प्रक्रिया 1760 पासून सुरू झाली व औद्योगिक क्रांतीपूर्वी इंग्लंडचा मुख्य भर शेतीवर व गृह उद्योगावर होता. पण औद्योगिक क्रांतीने इंग्लंडच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या रचनेत उत्पादन पद्धतीत बदल हा घडवून आणला होता हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं सहकाराचा अर्थ जर आपण पाहिला तर सहकार या शब्दाला जो व्यापक अर्थ आहे तो अर्थ जर आपण पाहिला तर समूहात राहून कार्य करणे किंवा एकत्र कार्य करणे किंवा परस्परांना सहाय्य करणे, सर्वांच्या हितासाठी एकत्रित कार्य करणे म्हणजे सहकार असे म्हणता येईल. सहकाराची व्याख्या जर आपण पाहिली तर समाजाची निर्मिती ही सहकारी प्रक्रियेचा परिणाम आहे. आपण जर पाहिलं मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे कारण मानवामध्ये सुद्धा आपल्याला सहकार दिसून येतो. त्यामध्ये मुंग्या असतील, मधमाशा असतील, गांडील माशा असतील, शेण असतील इत्यादी प्राण्यांचं जीवन हे नैसर्गिक व उत्स्फूर्त सहकाराचं आपल्याला उदाहरण देता येईल. हे आपल्याला दिसून येतं की सहकार म्हणजे काय आणि सहकाराचा अर्थ ज्याला आपण म्हणतो की हा थोडक्यात सांगितलेला आहे की सहकार म्हणजे काय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि त्यामध्ये या सहकाराची जी व्याख्या आहे ही आपल्याला लक्षात येते की एकमेकाला सहाय्य करायचंय आणि या सहाय्यावरूनच आपल्याला दिसून येतं की सहकाराची व्याख्या म्हणजे काय याचा अर्थ दिलेला आहे. त्यानंतर सहकाराची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला पाहिजे. सहकार म्हणजे व्यक्तीचं एक संघटन असतं. मोठ्या प्रमाणामध्ये अनेक व्यक्ती या एकत्र येतात आणि त्यानुसार आपापलं कामाचं व्यवस्थापन केलं जातं, संघटन केलं जातं आणि हे आपल्याला दिसून येते सहकाराच्या वैशिष्ट्यामध्ये. सहकाराकडे सहकारात आपण सरकारकडे सक्तीची नोंदणी केली जाते कारण इथं नोंदणी ही महत्वाची आहे. सरकारी संस्था आहे म्हणताना तर सरकारकडे सक्तीची नोंदणी काय केली जाते तर वेगवेगळ्या कुटुंबातील कमीत कमी 10 व्यक्तींची एकत्रित येऊन सरकारने ठरवून दिलेल्या नमुन्यात सहकारी संस्थांची नोंदणी सरकारकडे करून घेणे बंधनकारक असते. अन्यथा सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही. सहकारी संस्थेचा सरकारने ठरवून दिलेला अर्ज व संस्थेच्या उपविधीच्या 4 प्रती जोडून अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यावर सहकारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. पुढचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. यामध्ये स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वामध्ये सहकारी संस्थेला कंपनीप्रमाणे तिच्या सभासदापासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. तिला स्वतःचे बोधचिन्ह नसून ती त्यांच्या सहीसारखा उपयोग करीत असते. स्वतःच्या नावाने मध्यस्थ व्यक्तीबरोबर करार करू शकते. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वामुळे सभासदाच्या मृत्यूच्या अगर दिवाळखोरीच्या संस्थेचा काही परिणाम होत नाही. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य आहे सहकारी संस्था म्हणजे विधेयक स्पर्धा असे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील स्पर्धा गळे कापू व मारक स्वरूपाची असते. पण सहकारी क्षेत्रातील स्पर्धा विधायक व पोषक असते. ती सभासदांचे व समाजाचे जास्तीत जास्त कल्याण कसे साधता येईल या बाबतीत स्पर्धा करते म्हणजेच ही स्पर्धा विधायकच असते. याच्या पुढचं वैशिष्ट्य आहे सहकार म्हणजे सहकारी तत्वावर व्यवहार करणारी संस्था. ही संस्था जी आहे सहकार ही एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे ही सहकारी तत्वावर आधारित व्यवसाय करणारी किंवा आर्थिक व्यवहार करणारी संस्था हा सहकाराचा खरा अर्थ आहे. कारण या सहकारी संस्थेने इतर प्रकारच्या व्यवसाय संघटनेप्रमाणे व्यवहार करावा अशी अपेक्षा आहे. इतर प्रकारच्या व्यवसाय संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने कार्य करतात. सहकारी संस्था सहकारी तत्वावर सभासदाच्या
आर्थिक विकासाच्या दृष्टीने कार्य करीत असते. सहकारी संस्थेचे सभासद सहकारी संस्थेला भांडवल पुरवतात. सहकारी संस्थेच्या व्यवहारात होणाऱ्या नफा नुकसानीची जबाबदारी स्वीकारत असतात. म्हणून सहकारी संस्था एक व्यवसाय संस्था आहे. सहकार म्हणजे ऐच्छिक संघटन. अनेक व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात, परंतु सहकारी संस्थेत सर्व व्यक्ती स्वखुशीने सभासद होतात किंवा स्वखुशीने ते सहकारात भाग घेतात. सहकारी संस्थेत सामील व्हावे म्हणून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी किंवा ज्याला आपण म्हणतो जबरदस्ती सक्ती केली जात नसते. आपले हितसंबंध सुरक्षित नाहीत असे जर सभासदाला वाटले तर तो केव्हाही सभासदत्व सोडून जाऊ शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे सहकारची लोकशाही तत्वावर आधारलेली रचना. कारण ही जी रचना आहे सहकारची ती लोकशाही तत्वावर आधारलेली आहे आणि लोकशाही तत्वाप्रमाणे सहकारी संस्थांचा कारभार हा केला जातो. सभासदांना त्यांचे भांडवल, धर्म, जात, वर्ण, लिंग यासारखे घटक विचारात न घेता प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार असतो. सहकारी संस्था समानता तत्व स्वीकारून लोकशाही तत्वाप्रमाणे कार्य करते. सहकारी संस्थांचा कारभार खऱ्या अर्थाने लोकशाही तत्वावर चालतो. लोकशाहीप्रमाणे सहकारात प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असते व सर्वांना सारखेच अधिकार असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे सहकाराचं की नफ्यापेक्षा ग्राहक हितावर दिलेला भर. कारण सहकाराचं तत्व जर आपण पाहिलं तर ग्राहकांचं हित हे पाहिलं जातं. जास्तीत जास्त नफा कमी मिळाला तरी चालेल पण ग्राहकांचं हित साधलं पाहिजे आणि म्हणून सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा नसून ग्राहकांना सेवा उपलब्ध करून हा देणे हा आहे. इतर व्यापारी संस्था जास्तीत जास्त नफा मिळावा या उद्देशाने कार्य करीत असतात. त्यासाठी ते कमी प्रतीचा व चांगल्या प्रतीचा जास्त माल एकत्रित करून भेसळ करतात, मालांचा तुटवडा निर्माण करतात, किमती वाढवतात, काळा बाजार करतात. या उलट सहकारी संस्था ग्राहकांना कमीत कमी चांगल्या किमतीत माल ग्राहकांच्या मागणीप्रमाणे कशा प्रकारे पुरवता येईल याकडे लक्ष दिले जाते किंवा देतात. जास्तीत जास्त नफा मिळावा म्हणून मालांची भेसळ करणे, काळा बाजार करणे, अस्तित्वात किंमत आकारणे म्हणजे अवास्तव किंमत आकारणे ज्यादा त्याला आपण म्हणतो. म्हणून मालाची भेसळ करायची नाही, काळा बाजार न करणे हे सहकार्यामध्ये केलं जातं, सहकारामध्ये केलं जातो. म्हणजे ग्राहकांच्या हितावर ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान त्या मालातून कसं मिळेल हा विचार केला जातो या सहकारामध्ये. पुढचं वैशिष्ट्य आहे नफा वाटप किंवा व्यवहार प्रमाणात ज्याला आपण म्हणतो व्यवहार प्रमाणात असतात. कारण सहकारी संस्था या इतर प्रकारच्या व्यापारी संस्था यांच्यात नफा वाटपाबाबत एक महत्वाचा फरक आहे. इतर व्यापारी संस्था विशेषतः कंपनी आपल्या भागधारक सभासदांना नफा मुख्यतः त्यांनी किती प्रमाणात भांडवल गुंतवले आहे त्या प्रमाणात वाटत असतात. त्याचा परिणाम ज्या व्यक्तीने कंपनीत जास्त भांडवल गुंतवले आहे अशा भागधारकाला जास्त नफा मिळतो. त्याचप्रमाणे ज्याने अल्प प्रमाणात भांडवल गुंतवले आहे त्याला कमी प्रमाणात नफा मिळतो. सहकारी संस्थेला नफा झाला तर नफ्याच्या सर्वच्या सर्व भाग सभासदांना लाभांश म्हणून दिला जात नाही. त्यांना त्यांच्या भांडवलावर एक विशिष्ट प्रमाणात लाभांश देतात आणि हा लाभांश देऊन राहिलेली रक्कम सहकारी संस्था सभासदांनी संस्थांच्या व्यवसायात किती भाग घेतला आहे त्या प्रमाणात वाटतात. उदाहरणार्थ ग्राहक सहकारी संस्था त्या संस्थेच्या ग्राहक सभासदांनी संस्थेकडून किती प्रमाणात खरेदी केली त्या प्रमाणात त्यांना नफा रिबेट किंवा बोनस म्हणून परत करते. सभासदांना बोनस, रिबेट इत्यादी देताना ग्राहक सभासदाने किती भांडवल संस्थेत गुंतवले आहे
याचा विचार करीत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे सहकारी संस्थेतील समता महत्वाचे. समता पाळली जाते आणि समान हित साधलं जातं या ह्याच्यामध्ये. आणि याशिवाय नीतिमूल्यावर भर दिला जातो. परस्पर मुदतीद्वारे स्वतःला मदत केली जाते. जी मदत असते ती ज्याची मदत, तर त्या मदतीद्वारे जास्तीत जास्त स्वतःलाही मदत केली जाते. तर ही सहकाराची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सहकाराचं महत्व काय आहे हे पाहायचंय. कारण सहकाराचं महत्व पाहत असताना आजच्या समाज रचनेत जर आपण पाहिलं तर सहकाराला अन्य असं महत्व आहे. समाजातील दुर्बलाचं शोषण, संपत्तीची विषम वाटणी, वर्ग संघर्ष, राजकीय लोंढे ज्याला आपण म्हणतो किडे जे असतात, या सर्वांचा सहकारात लोप होऊन समानतेवर आधारित नवा समाज निर्माण करण्याच्या कार्यात एक साधन म्हणून सहकार उत्कृष्टपणे काम करू शकतं. आणि त्यामुळे सहकाराचं महत्व जर आपण पाहिलं तर एकसंघ समाज निर्मिती करणं हे महत्वाचं आहे. कारण महत्व जर आपण पाहिलं तर एकसंघ समाजाची रचना कशी करता येईल या दृष्टिकोनातून सहकार प्रयत्न करत असतं. सहकारात कोणत्याही एका व्यक्तीचा विचार स्वतंत्रपणे एक व्यक्ती म्हणून न करता तो एकूण समाजाचा घटक म्हणून विचार केला जातो. त्यामुळे सहकारात केवळ एका व्यक्तीचा हितापेक्षा व्यक्ती समूहाच्या हिताला व सामाजिक हिताला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. सहकारात परस्पराच्या सहकार्याने परस्पराचे हित साधणे हा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून सहकारामुळे व्यक्तीमधील किंवा व्यक्तीमधील दुरावा नाहीसा करून एकसंघ समाज निर्माण होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे सहकारामुळे दुर्बल घटकाचे शोषण करणाऱ्या वर्गाचा लोप होऊ शकतो आणि समाजात निर्माण होऊ शकणारा जो वर्ग संघर्ष ज्याला आपण कलह म्हणतो तो कलह टाळता येतो. सहकारामुळे स्वतः शेतकरी, उत्पादक व व्यापाऱ्याची भूमिका करू शकतो. ग्राहक आपल्या गरजा उत्पादकाकडून सहकारी संस्थांमार्फत पुरवून व्यापाऱ्यांचे उच्चाटन करू शकतात. सहकारी संस्थांमुळे समाजातील सावकार, कर्जदार, मालक, नोकर अशासारखे वर्ग शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे होणारे आर्थिक शोषणही होत नाही. याशिवाय जे महत्व आहे की दुर्बलाचं संरक्षण होतं सहकारामध्ये. समाजातील दुर्बल घटक जे आहेत, गरीब लोक जे आहेत, स्वतःच्या स्वावलंबनावर आणि परस्पर सहकार्यावर स्वतःचे संरक्षण करू शकतात. समाजातील दुर्बल घटकांची आर्थिक स्थिती तटगुंजी असते. समाजातील घटक त्यांची पिळवणूक करून त्यांचे शोषण करू शकतात. समाजातील दुर्बल घटक या पिळवणुकीविरुद्ध स्वतंत्रपणे सामर्थ्यावर लढा देऊ शकत नाही. परंतु जर हा दुर्बल घटक सहकारामार्फत एकत्र झाला तर त्याला शोषण करणाऱ्या घटकाविरुद्ध यशस्वीपणे लढा देता येतो व त्यांना सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. त्यांचे हित संरक्षण होऊ शकते. म्हणजे सहकार त्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो दुर्बलाचं संरक्षण, दुर्बलाचं हित हे सहकारामुळे साधलं जातं. जे मध्यस्थ असतात पुढचं महत्व आहे मध्यस्थांचं उच्चाटन. जे मध्यस्थ असतात त्या मध्यस्थांचं मोठ्या प्रमाणामध्ये सहकारामध्ये उच्चाटन होतं, नाहीसे होतात मध्यस्थ. आणि त्यामुळं सहकाराला महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण मध्यस्थ मधल्यामध्ये हे त्या शेतकऱ्याची पिळवणूक करत असतात आणि त्यामुळे पिळवणूक थांबवणं, उच्चाटन करणं पर्यायानं समाजाला कमीत कमी चांगल्या प्रकारे माल ज्याला आपण म्हणतो हा माल उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय पुढचं महत्व आहे ते म्हणजे नियोजन आणि सहकार. कारण नियोजनामध्ये या
सहकाराला महत्त्वाचं स्थान आहे. सहकारामुळे समाजातील आर्थिक विषमता नष्ट करता येते. समाजातील उत्पादनाची साधने समाजातील सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांच्या मालकीची होऊ शकतात. सहकारी संस्थेचा नफा हा पर्यायाने समाजात विभागला जातो. सहकारी संस्था मुख्यतः दुर्बल घटकांनी स्थापन केलेल्या असल्याने सहकारी संस्थेला लाभ त्याचा होत असतो. त्याचबरोबर भांडवलदारांना मिळणारा नफा कमी झाल्याने समाजातील आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होत असते. याशिवाय पुढचं जे महत्व आहे ते म्हणजे राजकीय वादामधील जो सुवर्ण मध्य आहे तो सुवर्ण मध्य सहकारामुळे गाठता येतो आणि हा सुवर्ण मध्य आज सर्वच देशामध्ये जे सहकार तत्व आहे त्यामुळे साधता आलेला आहे हे आपल्याला दिसून येते. याशिवाय पुढचं जे महत्व आहे त्यामध्ये कृषी क्षेत्राला जो पतपुरवठा होतो मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवठा हा सहकारी क्षेत्रामधून होत असतो आणि सहकारी क्षेत्रामधून हा भांडवल पुरवठा होत असल्यामुळं कृषीचा विकास ज्याला आपण म्हणतो शेतीचा विकास हा योग्य चांगल्या प्रकारे दिसून येतो होत चाललेला. कारण या कृषी क्षेत्राचा जो पतपुरवठा आहे हा सुलभ पतपुरवठा शेतीला होणं गरजेचं असतं आणि सहकारी संस्था कृषी व इतर जे क्षेत्र आहे या क्षेत्राला सवलतीच्या व्याजाच्या दरात हा पतपुरवठा करतात. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था गाव किंवा तालुका पातळीवर काम करतात. या संस्था थेट शेतकरी शेतमजूर कारागीर आदींना पतपुरवठा करतात. शेतकरी सामान्य लोक या संस्थेचे सभासद असतात. त्यांना संस्थेविषयी आपुलकी व जिव्हाळा असतो. सभासद मोठ्या आस्थेने संस्थेशी व्यवहार करतात. तसेच सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांची सावकारी जाळ्यातून मोठी सुटका होते आणि यामुळे सहकारी पतपुरवठा संस्था या कृषी क्षेत्राला अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन पतपुरवठा या करत असतात आणि त्यामुळे शेतीची जी उत्पादन क्षमता आपण म्हणतो ती वाढण्यास मदत होते. याशिवाय छोट्या उद्योगाची प्रगती हे या सहकारामुळे झालेली आहे आणि याशिवाय जे पुढे आपल्याला सांगता येईल प्रक्रिया उद्योगांचा विकास. कारण शेतीवर आधारित जे उद्योग आहेत म्हणजे प्रक्रिया आणि त्या उद्योगावर शेतीच्या मालावर प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रिया उद्योगाचाही विकास होण्यास या सहकारामुळे मदत झालेली आहे आणि याशिवाय पुढचा जो पॉईंट आहे महत्वामध्ये बचतीचं संकलन. तर ही ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर बचत ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याशिवाय ग्रामीण विकासाचं साधन आहे. ग्रामीण विकासाचं साधन जे आपण म्हणतो ते सहकारामुळे ग्रामीण विभागाचा विकास झालेला आहे. शेतमालाची विक्री व्यवस्था आहे. आर्थिक विषमता दूर करण्याचा एक उपाय या दृष्टिकोनातून सहकारकडे पाहिलं जातं. ग्राहकांचं हित संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातूनही सहकार महत्वाचा आहे. सामान्य व्यक्तीचं संरक्षण होतं. लोकांच्या दृष्टिकोनातून बघण्याचा एक जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनामध्ये बदल झालेला आहे. बँक विषयक सवय निर्माण झालेली आहे सहकारामुळं आणि जो देशाचा आर्थिक विकास ज्याला आपण म्हणतो त्या देशाच्या आर्थिक विकासात या सहकारी तत्वाने मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे हे मला आवर्जून सांगता येईल. कारण सहकाराचा अर्थ आणि सहकाराचं महत्व आपल्याला पाहिजे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आता की सहकार याशिवाय या काय सहकाराची तत्व आहेत ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. मी इथं थांबते. धन्यवाद दिले.